नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे सकाळचे आता 9 वाजलेले आहेत. आपला कार्यालयीन टाईम चालू झालेला आहे. काल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण काल सगळं क्लीन केलं होतं, परंतु आज या ठिकाणी दाखवायला वाटतं की या ठिकाणी खूप वाहणारं पाणी आहे. म्हणजे शेवटपर्यंत इथपर्यंत ते पासून हे वाहणारं जे पाणी आहे भरमसाठ महाराष्ट्रात होणाऱ्या कोण्या पावसामुळे नाही तर काल आता बघा हे क्लीन करून गेलो तो पुन्हा असं झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे पुन्हा हे सगळं आलेलं आहे. बरं, शाळेमध्ये तरी आपण काळजी घ्यावी. कुठं बसतोय आपण. बरं, हे झालं, इतकंच नाही आहे तर हे तुम्हाला जे वाहणारं पाणी दिसतंय ना, ही फुलं दिसत आहेत, तर ही फुलं आहेत, खरी आहेत, परंतु ह्या पाण्यामध्ये जर हे सगळं पाहिलं ना तुम्ही, हे जे दिसतंय पिवळ्या कलरचं पाणी वगैरे साचलेलं आहे, तर हे गटारीतलं माणसांनी टाकलेल्या फुलांमुळं झालेलं आहे. आता याच्यामध्ये एकदम बारीक दिसत नाही आहे, याच्यामध्ये इतकी घाण सगळी वरती आलेली आहे, सगळं शौच पूर्ण वरती आलेलं आहे. आणि हे पूर्ण हे बघा, जे रस्त्याचं चेंबरची कामं करून गेली, रस्ता तसाच उखडलेला आहे आणि ती सगळी घाण ह्या खड्ड्यांमध्ये साचलेली आहे. असं हे सुंदर पिंपरी चिंचवड. आणि इथं आता 12 वाजेपर्यंत असं बाहेर ॲडमिशनसाठी बसायचं आहे. त्यात निपुण भारतची विद्यार्थी येणार आहेत. त्यांचा क्लास आता कसा घ्यायचा, त्या बिचाऱ्या मुलांना एकतर सुट्टीमध्ये बोलवणार आणि त्यांना ह्या घाणीमध्ये असं सगळ्या रोडनी येणार. सगळं तिथे ब्लॉकेज झालेलं आहे. तिथून गेलं आहे इकडे तर एवढं पाणी तुंबलं आहे की अक्षरशः मला इथं वरती गाडी लावावी लागली, कारण की इथून जर वरती आलं तर माझ्याच इथे मला जिथं बसायला लागणार आहे तिथं सगळं घाण होणार आहे. त्यामुळे अक्षरशः गाडी इथं लावली. ह्या लोकांनी, नगरसेवकांना सांगितलं पाहिजे की बाबा, जर तुम्ही चेंबरची कामं केलेली आहेत तर जर अजून रोड त्याचा झाला पण नाही तोपर्यंतच चेंबर भरून व्हायला पण लागलेले आहेत. असं हे सुंदर असं पिंपरी चिंचवड आणि या ठिकाणी होणारं हे घाण. आणि आता या ठिकाणी आपल्याला 12 वाजेपर्यंत बसायचं आहे.